तर पुण्यात सुद्धा दाण उडालेली आहे। पुण्यातील जलपूजन सोसायटीच्या बाजूने एकता नगरामध्ये पाणी भरलेलं आहे। खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्याने सिंहगड रस्ता भागातील एकता नगर परिसर पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। शारदा सरोवर सोसायटीतील खालच्या मजल्यावरील नागरिकांना आता स्थलांतरित करण्यात आले आणि काही सोसायटींच्या पार्किंगमध्ये सुद्धा पाणी दिसतंय। त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। खरं तर एकता नगरमध्ये नेहमीच ही परिस्थिती असते। या ठिकाणी पाणी साचत असतं। यंदाच्या पावसाचाही या नगरला पुन्हा एकदा फटका बसलाय। दृश्य आपण पाहतोय सध्या तिथल्या रहिवाशांच्या कशा पद्धतीने स्थलांतर करण्यात आलंय। पार्किंग मध्ये सुद्धा पाणी साचलंय आणि त्याची पातळी वाढू शकते म्हणून एकता नगरातील सगळ्या प्रवाशांना सगळ्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आले। अक्षय बर्वे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेलेत पुण्यातून। अक्षय, ही दृश्य पाहतोय, स्थलांतराची ही दृश्य आहेत, नेमकं सध्याची काय परिस्थिती आहे? किती घर रिकामी करण्यात आली आहेत? एकता नगर परिसरात असलेले जे सगळे घरं आहेत त्या ठिकाणी महापालिकेकडनं आवाहन करण्यात येते की जे नागरिक या सोसायट्यांमध्ये आहेत त्यांनी तात्काळ खाली यावं। फक्त द्वारका सोसायटी नव्हेच तर द्वारका सोसायटीच्या लगतचा हा सगळा परिसर आहे। आपण बघू शकतो की द्वारका सोसायटीच्या बाजूला इतर दोन सोसायटी आहेत ज्याचं नाव आहे साई सिद्धार्थ आणि दुसऱ्या सोसायटी जी आहे ती जलपूजन सोसायटी जी आहे जी खरं तर मुठा नदीच्या अगदी किनाऱ्यावर वसलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गुडघ्या एवढं पाणी जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर काही नागरिक जे आहेत ते या बिल्डिंगच्या टेरेसवर सुद्धा गेलेले आहेत। खरं तर कमरे एवढं पाणी जे आहे त्यातनं वाट काढताना नागरिकांना काहीशी अडचण सुद्धा येते। मात्र पालिकेकडनं वारंवार जे आवाहन करण्यात येते की लवकरात लवकर बाहेर यावं। आपण जर पाहू शकतो तर महापालिकेची गाडी जी आहे ती थेट या परिसरात गेलेली आहे। अगदी गाडीचे चाक सुद्धा आपण जर बघितले तर ते सुद्धा पूर्ण पाण्यामध्ये गेलेले आहेत। माझ्या जवळपास गुडघ्याच्या वर एवढं पाणी या ठिकाणी दाखल करण्यात झालेलं आहे आणि आपण सातत्याने जे आवाहन आहे ते देखील या ठिकाणी करताना पाहायला मिळतो आहोत। जे आवाहन आहे ते देखील या पालिका ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। मॅडम, तुम्ही स्वतः या गाडी घेऊन एवढ्या पाण्यात जाताय, काय आवाहन करताय? नागरिकांना आपण सांगतो की पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण सुरक्षित स्थळी बाहेर पडा। आपण सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे, त्याबाबत आपण त्यांना आवाहन करत आहोत। निश्चितपणे आपण जर पाहिलं तर 39,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी आता हळूहळू सुरू झालेला आहे। जलपूजन सोसायटी जी आहे ती या ठिकाणी खडकवासला धरणातून जे मुठा नदीत पाणी येतं या ठिकाणी ही सोसायटी जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी अनेक नागरिक राहतात आणि सातत्याने काल गेल्या 24 तासांपासून या नागरिकांना आवाहन केलेलं आहे की तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेला जो हॉल आहे त्या ठिकाणी नागरिकांनी जावं। पाण्याचा निचरा झाला की पुन्हा त्यांनी घरी जावं। हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी जलमय झालेला आहे। फक्त द्वारका सोसायटी नव्हेच तर जलपूजन सोसायटी असेल, साई सिद्धार्थ सोसायटी असेल, या ठिकाणी पाण्याची लेवल आपण जर बघितली तर आता गुडघ्या एवढं पाणी या संपूर्ण रस्त्यावर आहे आणि पार्किंग जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी कमरे एवढं पाणी जे आहे ते या पार्किंग मध्ये आपल्याला गेल्याचं चित्र पाहायला मिळते आणि काही वेळातच ही पाणी पातळी वाढ होऊन साधारण कमरेच्या वर पाणी जाईल। त्यामुळे वारंवार प्रशासनाकडनं आवाहन करण्यात येते की जे नागरिक या ठिकाणी सोसायटीमध्ये राहत आहेत त्यांनी तात्काळ बाहेर यावं आणि तात्पुरत्या स्वरूपात जो उभारण्यात आलेला हॉल आहे त्या ठिकाणी जावं। धन्यवाद अक्षय, अगदी सविस्तर अपडेट आपण या संपूर्ण घटनाक्रमाची दिलेली आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने स्थलांतरित केलं जात आहे। त्यांना एक हॉल करण्यात आलाय आणि त्या हॉलच्या ठिकाणी या सगळ्या रहिवाशांना हलवण्यात येत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।